आंब्याचा सीझन आहे. आंबे तर सगळेच जण खात आहेत, पण आता फणसाचा सुद्धा सीझन आहे. म्हणून आज मी फणसाची भाजी बनवणार आहे. मस्त झणझणीत, गावाकडच्या सारखी छान. गावाकडच्या सारखी म्हणजे आमच्या गावाकडे तर काही फणस होत नाही, पण गावाकडची झणझणीत भाजी बनते ना, तशी भाजी बनवणार आहे फणसाची. आता आंबे खाऊन खाऊन बोर झालो, म्हटलं आता फणस खाऊन बघूया. पण फणसाची भाजी आज मी पहिल्यांदाच बनवते. चला मग रेसिपी सांगते तुम्हाला कशी बनवायची. आता आपला कढीपत्ता असं पण शेजारी पाजारी जास्त वापरतायत, म्हटलं चला भाजी बनवायची मस्त, तर घरचा ताजा ताजा कढीपत्ता आहे तर वापर करावा त्याचा, म्हणून कढीपत्ता घेऊया आपण. आणि कढीपत्ता छान फुटलाय आता. मध्ये मध्ये एकदम असा कमी झाला होता, पण आता एकदम छान फुटलेला आहे मस्त. कारण शेजार पाजारचे गावाला गेले होते म्हणून माझा कढीपत्ता सुधारलाय खरं सांगायचं तर. आणि या कढीपत्त्याच्या कुंडीतच मी थोड्याशा पुदिनाच्या काड्या टाकलेल्या आहेत, म्हटलं उगवून आला तर आला. आणि आंब्याच्या कोया सुद्धा टाकलेल्या आहेत, केशर आणि लंगडाच्या टाकलेल्या आहेत. म्हटलं 2 महिन्यांनी गावाला जायचंच आहे, जर आला तर आला. 30 जुलैच्या आसपास जायचं आहे गावाला, तर म्हटलं जर उगवून जर आल्या तर गावाला जाताना घेऊन जाता येतील. 2-2 काड्या जर मी रोज वापरल्या ना तर कढीपत्ता मला खूप होतो, म्हणजे पुरतो. पण आता कोणाला नाही पण बोलता येत नाही. आणि तरी पण मी मागच्या दारात ठेवलेलं आहे बरं का. पुढच्या दारात जर का ठेवला असताना तर काही राहिलाच नसता, एक पण पान राहिलं नसतं त्याला. आता एक फणस आणलं होतं काल बाजारातून. काल आणलेले म्हणून थोडंसं काळं पडले. त्याच्या मागचं जे होतं ना ते छिलून तिथूनच आणलं त्या भाजीवाल्या दादांकडनं. कारण हे पहिल्यांदा मी घरी आणले, म्हटलं मला कापता येईल नाही येईल म्हणून. आणि थोडंसंच आणलेलं. याचं कारण असं की पहिल्यांदाच भाजी बनवते, कोणाला आवडतं नाही आवडतं. जर आवडलं तर पुढच्या वेळेस जास्त घेऊन येईल. तर बघू शकताय कच्चं फणस आहे. आता हे कापून घेतलं मी, छोटे छोटे पीस केले त्याचे आणि त्याच्यातल्या बिया वेगळ्या केल्या. आणि चाकूला तेल लावतात का काय माहीत नाही, पण त्या दादांनी बाजारात ना पाणी लावलं होतं म्हणून मी पण पाणी लावून घेतलं थोडंसं हाताला आणि चाकूला, नाहीतर ते चिटकतं खूपच जास्त. तर बिया आधी बाजूला काढून घेतल्या आणि मग याचे छोटे छोटे पीस केले. आता कधी बघितलं नव्हतं म्हणून काही आयडिया नाही तेवढी. आता इथं आपला फणस कापून घेतलेला आहे आणि बघा इकडं कापून घेतलेला आहे असा. मी कधी बघितलेला पण नाही, त्याच्यामुळे मला एवढा आयडिया अंदाज नाही आहे कसं असतं ते. मी माझ्या अंदाजाने कट केले. आणि या फणसाच्या बिया सुद्धा घेतलेल्या आहेत बघा. कारण एका मैत्रिणीला विचारलं तर ती बोलली बिया पण शिजून जातात, बिया पण टाका. आणि मग असं पण ना, आणि कुठल्या पण फळांपेक्षा जास्त हेल्दी त्याच्या बिया आणि त्याचे छिलके असतात, त्याच्यामुळे म्हटलं. आणि ह्या बियांविषयी मी वाचलं पण होतं एकदा इंटरनेटवरती. खूप हेल्दी आणि पोषण असतात या बिया. टाकून देत नाहीत, म्हणजे कोकणातले लोक पण भाजून किंवा उकडून खातात हे, म्हणून मग या बिया पण टाकते. तर चला मग आता पटकन भाजी बनवून घेऊया. आता मला तरी असं वाटतं की भाजीपेक्षा जास्त महत्त्वाचं मसाल्यांची टेस्ट राहते. मसाल्यांची टेस्ट जर का परफेक्ट झाली ना तर भाजीची चवही छान लागते. त्याच्यामुळे बारीक कांदा कापून घेतलेला आहे, 2 कांदे आणि 1 टोमॅटो एकदम बारीक चॉप करून घेतले. त्याच्यानंतर अद्रक आणि लसणाचा पेस्ट करून घ्यायचा आहे. अद्रक लसूण घेतलं, त्याला ओबडधोबड पेस्ट करून घेतला. आणि हाच आपला मेन मसाला असणार आहे. आणि त्याच्यामध्ये रेग्युलरचे मसाले नंतर टाकायचे, चांगलं बारीक गॅसवरती परतून. सगळी तयारी झाली, छान फणस कापून इकडं रेडी आहे. इथं फणस कापून रेडी, फणसाच्या बिया पण कापून घेतल्या. तिकडं कांदे, 2 कांदे 1 टोमॅटो, कढीपत्ता घेतलेले, कढई सुद्धा तापायला ठेवली. आता फटाफट फोडणी देते. आणि बिया कशा लागतात, टाकाव्या की नाही टाकाव्या, काय एक्सपिरियन्स आहे फणसाच्या भाजीचा ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगते. त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. आता नेहमीच्या भाज्यांसारखंच तेल तापलं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरं मोहरी तडतडली की नंतर मग अद्रक लसूण टाकून द्यायचं आणि कढीपत्त्याचे पानं सुद्धा टाकून द्यायचे. त्याच्यानंतर मग बारीक कापलेला कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा. आणि कांदा टोमॅटोचं चांगलं फ्राय होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं, त्याच्याने ते लवकर फ्राय होतं. आणि कांदा थोडा परतल्यानंतर टोमॅटो टाकून घेतलं, परत त्याला फ्राय केलं. कमी गॅसवरती, मिडियम गॅसवरती त्याला फ्राय करायचं कांदा आणि टोमॅटोला. आता बारीक अशी कोथिंबीर कापून घेते. आणि कधी कोथिंबीर तेलात टाकली ना की भाजीला अजून चांगली चव येते, म्हणजे वरतून टाकल्याने फक्त ती दिसते, तिची चव लागत नाही. आणि तेलात टाकल्याने तिची चव लागते, म्हणून मी तेलातच टाकते. थोडीशी हळद टाकून घेतली. त्याच्यानंतर चांगलं परतलं की हे फणस आणि बिया टाकून घ्यायचं. आपल्याला वाटतं हे एवढं कडक आहे कधी शिजेल, पण अगदी बारीक गॅसवर बंद करून ठेवलं ना 2 मिनिटात ते सॉफ्ट होतं आणि 4 ते 5 मिनिटात छान शिजून सुद्धा जातं. तर आता फक्त हळद आणि नमक टाकून याला झाकून ठेवायचं आपल्याला 5 मिनिटं. त्याच्याने ते एकदम चांगलं वाफलतं. पाणी बिनी नाही टाकणार आहे मी याच्यामध्ये अजिबात, तुम्ही टाकू शकता ज्याला खायचं आहे त्याला. आता बघा चांगलं वाफललेलं आहे. ही चांगलं वाफलल्यानंतर परत याच्यामध्ये दुसरे मसाले टाकून द्यायचे, म्हणजे की गरम मसाला, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर असं सगळं टाकून द्यायचं. जर ग्रेव्ही करायची आहे ना
तर थोडेसे 2-4 काजू भिजवून त्याचा पेस्ट टाकायचा, त्याने कोकणी टेस्ट लागते आणि एकदम छान ग्रेव्ही होते. नाहीतर आपलं आमच्या गावाकडच्यासारखं शेंगदाण्याचं कुठेही टाकू शकता. आणि बघा भाजी दिसायला तर खूपच छान दिसतीये. आता हा फणसाचा बी होता ना जो भाजीत टाकलेला, तो आपण खाऊन बघूया. छान मस्त असा ब्राऊन कलरचा फ्राय झाला आहे आणि इतका छान आणि टेस्टी लागतोय ना, म्हणजे जी वालपापडीचे बिया असतात ना, घेवड्याच्या शेंगाच्या बिया, त्या टाईपचा हा लागतोय. खरंच टेस्टी लागतोय, तुम्ही टाकू शकता. तर आता फणसाची भाजी तर झालीच, पण सगळा स्वयंपाक आवरून झाला. किचन ओटा सुद्धा साफसूफ करून ठेवलाय आणि आता आवूंची वाट बघते. ते आले की जेवायला बसायचे. बघा ही छान अशी लोखंडी कढईमध्ये मुगाच्या डाळीची आमटी बनवली. इकडे आपलं फणस पण रेडी झालेले आणि भाकरी थोडीशी गरम आहे म्हणून वरती ठेवलेली, बाकी चपात्या आतमध्ये ठेवल्यात डब्यात. आणि इकडे फणसाची भाजी पण मस्तपैकी रेडी झालेली आणि आता फक्त टेस्टच करून बघायची. आता IPL बघत बघत जेवायला पुढंच हॉलमध्ये घेतला आणि भाजी खूप छान झालेली आहे. आणि मी 2 टाईम भाकरीच खायचा विचार केला म्हणून माझ्या एकटीसाठी भाकरी केलेली. TV बघत बघत आमचं जेवण चालू आहे. आता ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही, व्लॉग आवडला की नाही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया उद्या. तोपर्यंत बाय.